व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। खरं म्हणजे आजचा हा शिबिराचा भाग हा बोलण्यापेक्षा करण्याचा जास्त आहे। ऊन इतकं आहे की बसायला सुद्धा नको वाटावं, इतका प्रचंड उन्हाळा आहे। खरं म्हणजे हे शिबिर 3 तारखेला घ्यायचं होतं, तारीख फायनल झाली होती, 2 तारखेला घ्यायचं होतं। शासनाचा डिस्क्लेमर निघाला की 12 तारखेपर्यंत प्रचंड मोठी उन्हाळ्याची लाट आहे, उष्णतेची लाट आहे आणि त्याच्यामुळे शिबिर 16 तारखेला आपण घेतलेलं आहे। मी फार बोलणार नाही। आदरणीय तहसीलदार मॅडमचे, आदरणीय BDO साहेबांचे, तहसील, पंचायत समिती आणि सर्व स्तरातील शासकीय अधिकाऱ्यांचे मी आभार मानते। असं एक शिबिर करणं म्हणजे जवळपास 15 दिवस ते महिन्याची तयारी असते। हा दिसणारा हा आजचा भाग आहे, पण याच्या मागची तयारी 15 दिवसाची असते। यासाठी शेकडो हात राबलेले आहेत। त्या प्रत्येकाचं मी करमाळा मंडळच्या वतीनं, आम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानते। जी साथ तुम्ही आम्हाला देताय आणि आज या अभियानाच्या निमित्तानं तुम्ही आम्हाला जी सेवा देताय, त्यासाठी आम्ही सगळेजण तुम्हा सर्वांचे हात जोडून मनपूर्वक आभार मानतो। बऱ्याचदा गोष्टी अशा होतात की प्रत्येक सिस्टीम मध्ये चांगले आणि वाईट दोन्ही असतात। गावासोबत बऱ्याचदा किडेही रगडले जातात, परंतु सामान्य माणसाची 10 कामं झाली आणि 2 जरी राहिली तरी त्याच्या आयुष्यावरती प्रचंड मोठा परिणाम होऊ शकतो। ही गोष्ट लक्षात घेऊन आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नव्यानं योजना पुढे आणली। या योजनेला समाधान शिबिर नाव का दिलं गेलं, तर इथून जाणारा व्यक्ती 2 प्रकार असतात। आपल्या ग्रामीण भागात आपण म्हणतो तोंडाला नुसती पानं पुसली म्हणतो ना, आपण तोंडाला नुसती पानं पुसली। चेअरमन आपण बोलतो की कोळकर चेअरमन, हे काय बोलवायचं आणि पाठवायचं। तर या योजनेच्या नावातच सांगितलेलं आहे की ते नाही करायचं। आलेल्याचं त्याला जी योजना पाहिजे, त्याचा जो अधिकार आहे, त्याला जो कागद मिळाला पाहिजे, त्याला जी सुविधा मिळाली पाहिजे, त्या बाबतीमध्ये त्याचं पूर्ण समाधान झालं पाहिजे। त्यामुळे हे समाधान शिबिर आणि माझी अपेक्षा आहे, माझी विनंती आहे की या शिबिराचं नाव आज या दिवशी सर्वच अधिकारी वृंद निश्चितपणे सार्थ करतील। बऱ्याचशा योजना आहेत, मला वाटतं सगळ्याचे चार्ट लागलेले आहेत। काही ठिकाणी तुम्हाला माहिती घ्यावी लागेल, काही ठिकाणी तुम्ही सबमिट केलेला कागद तुम्हाला मिळेल। एखाद्या योजनेत तुम्ही सहभाग घेतला असेल तर त्याची वस्तू तुम्हाला मिळेल। एखाद्या बाबतीमध्ये तुम्ही नाव रजिस्टर केलं असेल तर नव्यानं ती योजना तुम्हाला सुरू होईल। हा झालेला भाग, जो न झालेला भाग आहे, मला आवर्जून तुम्हाला सांगायचं की इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीनं आम्ही मांगीमध्ये झालेल्या या शिबिराचा आम्हीच रेकॉर्ड ठेवणार आहोत। आम्ही आमच्या स्वतःच्या ऑफिसच्या वतीने याचा आम्ही स्वतः पाठपुरावा घेणार आहोत। त्याच्यामुळं इथून पुढं मी आलो पण मला ही अडचण आली, मी आले पण मला ही योजना मिळाली नाही, मी उपस्थिती लावली पण माझा हा कागद यायला वेळ लागतो, मी इथं गेले पण आणखीनही माझं समाधान झालेलं नाही, त्या व्यक्तीने इथंच न थांबता 4, 5, 6, 7 दिवस जे योग्य आहे, जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ अधिकाऱ्यांना द्या। त्याच्यानंतर आपण आमच्याशी संपर्क साधा। या क्षणी इथं मांगे गावातील काही तुम्हाला स्वयंसेवक दिसतील, काही इथं आमचे सहकारी बंधू आहेत जे तुमच्या मदतीसाठी असतील। आपण नंबर घ्या, ते तुम्हाला नंबर सुद्धा देतील। त्या टेबलला ज्याला समजत नसेल त्यांची मदत घ्या। शासकीय अधिकारी तर आहेच आहेत, परंतु भविष्यामध्ये तुम्हाला काही अडचण आली तर आजचाच दिवस समाधानाचा नाही हे लक्षात ठेवा। अडचण आल्याच्या नंतर सुद्धा आपण भेटा आणि आपलं काम मार्गी लावून घ्यावं ही विनंती करते। पण छोट्या छोट्या गोष्टी असतात। परवा दिवशीच आमच्या ह्याच भागामध्ये हेलस्टॉर्म आला, मोठ्या प्रमाणामध्ये अचानक वादळ आलं, इतकं वारं आलं की माझ्या गावामध्ये, आसपासच्या गावामध्ये झाडांचं नुकसान झालं, फळं पडली, प्रचंड त्रास लोकांना झाला। आणि मला निश्चितपणे खात्री आहे की आपण काही सूचना दिल्या असतील आणि त्याचे आपण पंचनामेही करून घेतले असतील आणि त्या पंचनाम्यांची निश्चितपणे येत्या काळामध्ये दखल घेऊन त्याची मागणी आपण करू आणि लवकरात लवकर त्याचा परतावा सुद्धा आम्हाला नुकसान भरपाईचा मिळेल। याशिवाय 24-25 साली झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामेहून आलेला जो निधी आहे, या बाबतीमध्ये परवा दिवशी आदरणीय महसूल मंत्री साहेब जेव्हा आले तेव्हाही विनंती केली गेलेली आहे। नागरिकांमधून विनंती होती की मी फक्त करमाळा मंडळ पूर्ती करत नाही, मी संपूर्णपणे करमाळा तालुक्यासाठी करते की हे जे लाभार्थी आहेत ज्यांच्या नावे
त्या आपत्तीग्रस्त निधीमधून पैसे आले, आजपर्यंत ती यादी क्लिअरली कोणाने दिली गेलेली नाहीये. मी पत्र दिलेलं आहे, आदरणीय महसूल मंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत, तर लवकरात लवकर ती सुद्धा यादी आपल्या ऑफिसच्या बाहेर लागेल आणि त्या लाभार्थींना त्यांचा लाभ, खरं म्हणजे आता 2 वर्ष झाली, ताबडतोब मिळेल याची काळजी आपण सगळेच मिळून घेऊ. शासकीय स्तरावरचं आणखीन वरचं काही असेल, आमच्या लायक काही काम असेल तर आपण निश्चितपणे सांगाल अशी अपेक्षा व्यक्त करते. आज या शिबिराकडे फक्त कागदपत्र दाखले या दृष्टीने बघू नका. बऱ्याचदा असं होते की एखादी योजना आलेली असते, दररोज जाणारा हजीर तो वजीर ती योजना पटकावून बसतो. आपण दररोज एखाद्या ऑफिसला जाऊ शकत नाही, त्या योजनेपासून आपण वंचित राहतो. असं जर काही प्रकरण असेल, अशा जर काही गोष्टी असतील तर इथे येऊन योजना आपण आवर्जून समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करते. महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे, कुठल्याही लाईन मध्ये महिलांना पहिल्यांदा प्रायोरिटी दिली जावी. दाखल्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अडचण करमाळ तालुक्यामध्ये जाणवते असं कानावरती येतं. आम्ही या बाबतीमध्ये आम्ही आवाज उठवलेला आहे. दाखल्यांच्या बाबतीमध्ये जिथं जिथं अडचण येईल, ती करमाळा असेल, ती कुर्डवाडी ऑफिस असेल किंवा ती सोलापूर ऑफिस असेल, आपण आवर्जून संपर्क साधावा. कुणबी दाखला असेल तर कुठलाही दाखला असेल, या बाबतीतल्या तक्रारी त्या दिवशी तक्रार मॅडमशी आम्ही बोललो की काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आणखीनही बदलाव्या लागतील, त्यातही आपण प्रयत्न करतोय. आपण आवर्जून संपर्क साधाल अशी अपेक्षा व्यक्त करते. सरते शेवटी गाव करील ते राव करू शकत नसतो. जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत भांडणं, तोपर्यंत मागणं, तोपर्यंत आवाज उठवणं हा तुमचा हक्क आहे आणि हा तुमचा आवाज दबू न देता त्या आवाजाला साथ देण्याची भूमिका आदरणीय स्वर्गीय मामांच्या पद्धतीने आम्ही सगळेजण निश्चितपणे घेऊ. तुम्ही फक्त पोहोचा. आज खरं म्हणजे पालकमंत्री महोदय या कार्यक्रमाला येणं अपेक्षित होतं, त्यांनी स्वतःच्या शुभेच्छा पाठवल्यात. काल आदरणीय मुख्यमंत्री महोदय तिथं होते, आज काही मीटिंग्स लागल्या आणि त्यामुळं ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू नाही शकले, परंतु त्यांनी शुभेच्छांसह हाही निरोप पाठवलेला आहे की करमाळा तालुक्याच्या कुठल्याही कामाला लहान न समजता इथल्या प्रत्येक योजनेला, इथल्या प्रत्येक कामाला, इथल्या प्रत्येक अडचणीला तुमचा पालकमंत्री म्हणून मी कटिबद्ध आहे, मी तुमच्या सोबत आहे अशा प्रकारचं सुद्धा आवाहन आदरणीय पालकमंत्र्यांनी केलेलं आहे. मी असेल, दिग्विजय बागल असतील, आमचे सगळे सहकारी असतील, आम्ही निश्चितपणे आपल्या सोबत आहोत. योजनेचा लाभ घ्यावा. मला वाटतं पाण्याची सोय पलीकडे केलेली आहे, महिलांच्या आणि पुरुषांच्या शौचालयाची सोय आहे. दिवसभर उन्हाळा खूप आहे, कामाच्या ह्याच्या गडबडीमध्ये पाणी प्यायचं विसरू नका. किती नाही म्हटलं तरी आपण शेतकरी असतो आणि आपल्याला उन्हाची सवय जरी असली तरी उष्माघाताचं प्रमाण वाढतं, त्यामुळे दिवसभर प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी आणि या योजनांचा, या शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती करते. खास आभार आदरणीय तहसीलदार मॅडमचे सुद्धा मानते. आपण एक म्हणतो की आउट ऑफ वे जाऊन म्हणजे जास्त प्रयत्न करून इथं जास्तीत जास्त योजना आणण्याचं काम त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी केलं, पंचायत समितीच्या आमच्या सगळ्या सहकार्यांनी केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि आम्ही अपेक्षा अधिकाऱ्यांकडूनच करणार. कधीतरी असंही होईल की आम्ही एखादी गोष्ट समाधान न झाल्यामुळे चिडून बोलू, आम्ही तुम्हालाच बोलणार, तुम्ही आम्हालाच बोलणार. याचा अर्थ एखाद्या नागरिकाने जर तुमच्याकडे तशी मागणी मांडली तर त्याला तक्रार न समजता ती त्यांची अपेक्षा कोणती तुमच्याकडून, माझ्याकडून, निश्चितपणे आपण सगळेजण समजून घ्याल आणि त्याचा निपटारा कराल अशी अपेक्षा व्यक्त करते. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून आजच्या शिबिराला शुभेच्छा देऊन मी आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.